हॅलो स्टुडंट, आज आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टर्स मधील पोटेन्शियोमीटर हा पॉइंट डिस्कस करू. आता पोटेन्शियोमीटर हे काय? तर पोटेन्शियोमीटर हे असं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्या इन्स्ट्रुमेंटचा यूज करून आपण व्होल्टेज मेजर करतो. म्हणजे जे काम एक्सपेरिमेंट मध्ये व्होल्टमीटर करतं, कोणत्याही सर्किट मधलं व्होल्टेज मेजर करायचं किंवा कोणत्याही दोन टर्मिनल्स मधलं व्होल्टेज किंवा ज्याला आपण पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा म्हणतो ते मेजर करायचं काम जसं व्होल्टमीटर करतो, सेम तसंच काम हे पोटेन्शियोमीटर सुद्धा. पण ह्या पोटेन्शियोमीटर्स मध्ये असलेली ॲक्युरेसी, व्होल्टेज मेजर करण्याची जी काय ॲक्युरेसी ती व्होल्टमीटर पेक्षा कशी चांगली, कारण की इन्फानाइट रेजिस्टन्सचं जर रिडिंग असेल तर त्याचं आपल्याला व्होल्टमीटर्स मध्ये रिडिंग घेता येत नाही, पण तुम्ही पोटेन्शियोमीटर्स मध्ये ते सुद्धा रिडिंग घेऊ शकता. आता हे जे पोटेन्शियोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे की म्हणजे हे प्रॅक्टिकल ऍडजस्टमेंट असलेलं इन्स्ट्रुमेंट की ह्या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये जी काय आपण कंडक्टिंग मेटल वायर्स वापरणार आहोत ती मेटल्स वायर 2 मीटर पासून 8 मीटर इतकी लांब असते. आणि ती जी मेटल्स वायर ती जी मेटल वायर्स कॉन्स्टंट किंवा मॅग्नेट ह्या दोन मटेरियल पासून किंवा मॅग्नेट ह्या मटेरियल पासून बनवलेले हे एक प्रकारचं अलॉय. की हे अलॉय का यूज करतो तर आपल्याला माहिती, आपण गेल्या वर्षी डिस्कशन्स केले की जर एखाद्या कंडक्टिंग सर्किट्स मधून जर करंट पास केला तर तिथे असलेल्या त्या कंडक्टिंग सर्किटचं टेम्परेचर वाढतं आणि टेम्परेचर इन्क्रीज झालं की म्हणजे तिथे असलेला रेजिस्टन्स सुद्धा इन्क्रीज किंवा डिक्रीज होतो. आणि जर रेजिस्टन्स जर बदलला तर त्या कंडक्टिंग वायरच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स हा काय होतो, चेंज. आपण तर म्हणतो की पोटेन्शियोमीटर हे आपल्याला ॲक्युरेट रिडिंग देतं आणि ते ॲक्युरसी येण्यासाठीच, रिडिंग मध्ये ॲक्युरसी येण्यासाठीच आपण कॉन्स्टंट किंवा मॅग्नेट हे मटेरियल यूज करतो की ज्याचा टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेजिस्टन्स म्हणजेच अल्फा हा कसा असतो, खूप छोटा आणि पॉझिटिव्ह असतो. तो खूप छोटा असल्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं पोटेन्शियल, जे काय पोटेन्शियल तयार होणार आहे ते तयार होत नाही. म्हणजे टेम्परेचरच्या रिलेटेड रेजिस्टन्स बदलणार नाही आणि रेजिस्टन्स बदलल्यानंतर तुमचा पोटेन्शियल मध्ये चेंज येणार नाही आणि तुमची ॲक्युरेसी काय होते ही वाढत जाते की जी आपल्याला एक्झॅक्ट ॲक्युरेसी व्होल्टमीटर्स मध्ये. त्यासाठी आपण इथे असलेलं मॅग्नेट किंवा कॉन्स्टंट हे जे अलॉय मेटल आहे ते आपण काय करतो, यूज करतो. आता पोटेन्शियोमीटर हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट म्हणजे एका लाकडाच्या पट्टीवरती आपण 1-1 मीटरच्या वायर्स काय केलेल्या सलग कंटिन्यू वाऊंड केलेल्या की जेणेकरून आपल्याला रिडिंग घेता येईल. आता आपण ऍक्च्युअल डायग्राम बनवून की आपल्याला पोटेन्शियोमीटर कसा असतो ते, ही पोटेन्शियोमीटरची सिंपल डायग्राम आहे. इथे A पासून B पर्यंत इथे असलेला आपण एक कंडक्टिंग मेटलची वायर एका लाकडीच्या पट्टीवरती काय केलेली लावलेली की जिचं ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत असलेलं अंतर आहे आपण 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. पण आपल्याला माहिती आहे पोटेन्शियोमीटरसाठी आपण 2 मीटर पासून 8 मीटर इतकी लांब असलेली वायर यूज करतो. मग ती जर वायर अशी लांबपर्यंत जाण्याऐवजी तिला आपण एकाच पट्टीवर 1-1 मीटरच्या ह्याने काय केलेली ठेवलेली, तशी कंटिन्यू इथून इथपर्यंत बी ह्या पॉइंट्स पर्यंत काय वायर्स आले. आता ही जी बी या वायर ए पासून बी पर्यंत असलेल्या वायरची लेंथ कन्सिडर करूया आणि ह्या इन्स्ट्रुमेंट्स मधून गेलेला तो ईएमएफ आहे बॅटरीचे, तो काय कॅपिटल ई. आणि ह्या कॅपिटल ई ला सिरीज मध्ये आपण एक इंटरनल रेजिस्टन्स काय केलेला आहे, कनेक्ट केलेला आहे. आता 11वी मध्ये आपण पाहिले की रेजिस्टन्स ऑफ एनी कंडक्टिंग वायर्स इज डिपेंड्स बाय स्पेसिफिक रेजिस्टन्स, लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर अँड क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वायर. म्हणजे तो कशावरती डिपेंड्स आहे, लेंथ वरती डिपेंड्स. म्हणजे ह्या कंडक्टिंग वायर्स मध्ये काय तर एक रेजिस्टन्स आहे म्हणून कॅपिटल आर इज द रेजिस्टन्स ऑफ कंडक्टिंग वायर ए टू बी. आता ज्यावेळेस आपण हे सर्किट वर्किंग मध्ये आणणार आहे म्हणजे ही जी की आहे ही की जर आपण क्लोज केली आणि जर ही की क्लोज केल्यामुळे ह्या ए टर्मिनल कडून बी टर्मिनल कडे काय होणार आहे, करंट मूव्ह होणार आणि तो तिथून झालेला करंट त्याला आपण काय म्हणतो, आय इज द करंट पासिंग थ्रू द कंडक्टिंग वायर. मग करंट पासिंग थ्रू द कंडक्टिंग वायर काय असेल,
conducting wire AB is E divided by capital R plus small. इथे आपण सिंपल ओम्स लॉ वापरतो. हा E आणि इथून गेलेला करंट R इनटू रेजिस्टन्स. हा R हा वायरचा रेजिस्टन्स आणि हा स्मॉल r इंटर रेजिस्टन्स. हे दोन्ही सिरीज मध्ये आणि सिरीज मध्ये असले त्यांचे काय होतं ऍडिशन. म्हणजे ह्या इथून गेलेला करंट काय आपला E डिवाइडेड बाय कॅपिटल R प्लस स्मॉल. आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. तो A आणि B ह्या दोन पॉइंट्स मध्ये. देयरफॉर पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट A to B is VAB is equal to current into तिथे असलेला रेजिस्टन्स means R into R. करंट सपोज करा E divided by R plus small r into capital R. हा झाला आपला असलेला सिंपल. आता आपल्याला अजून एक फाइंड आउट करायचं आहे म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट. तर पोटेन्शियल ग्रेडियंट means potential difference per unit length. म्हणजे ह्या A पासून B ह्या पॉइंट्स पर्यंत असलेलं पोटेन्शियल ग्रेडियंट हे काय असणार तिथे असलेलं पोटेन्शियल डिवाइडेड बाय त्या वायरची असलेली कंडक्टिंग लेंथ. means P is equal to E divided by R divided by R plus R. हे काय झालं आपलं सिंपल रिलेशन. आणि हा फॉर्म्युला काय आहे is equal to constant is the simple is equal to K and K is denoted by the potential gradient. कारण इथे बॅटरी EMF कॉन्स्टंट आहे, रेजिस्टन्स ऑफ टोटल वायर कॉन्स्टंट आहे, टोटल लेंथ वायर कॉन्स्टंट आहे, इंटरनल रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा आलेला नेहमी रेशो काय येणार आहे कॉन्स्टंट. म्हणजे कोणत्याही वायरच्या अक्रॉस असलेलं पोटेन्शियलचा रेशो काय आहे कॉन्स्टंट. आता आपण बाय एक्सपेरिमेंटल किंवा थेरॉटिकल प्रूफ करून दाखवू. इथे मी हा P एक पॉइंट घेतो आणि ह्या P पॉइंट A पासून असलेली लेंथ ही काय स्मॉल means the length of wire AP is स्मॉल a. ती काय झाली त्या AP ची असलेली लेंथ आहे. मला फाइंड आउट करायचं आहे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द वायर A to P is VAP. म्हणजे ह्या दोन पॉइंट्स मध्ये असलेला पोटेन्शियल डिफरन्स A पासून P पर्यंत. पुन्हा काय येतोय तिथे असलेला करंट I आणि तिथे असलेला रेजिस्टन्स RAP. बरोबर की नाही. कारण की आपण मगाशी फॉर्म्युला पाहिल्यामध्ये रेजिस्टन्स इज डिपेंड बाय स्पेसिफिक रेजिस्टन्स लेंथ अपॉन A. ह्या दोन व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. म्हणजे रेजिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ वायर. आता माझी लेंथ AP झाली तर रेजिस्टन्स सुद्धा त्याच्या अक्रॉस बदलणार आहे की नाही. आणि मी तेच घेतलंय. द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट AP इज इक्वल टू करंट. कारण की करंट कॉन्स्टंट आहे. करंट इथून एवढा आलाय तेवढाच या पॉइंट्स मध्ये केलं. करंट कॉन्स्टंट आहे पण रेजिस्टन्स काय झाला बदलला. मीन्स RAP. आता हे रिलेशन्स मला कन्वर्ट करायचं आहे. करंट काय E divided by R plus small r into RAP. आता ह्याच्या अक्रॉस तयार झालेलं रेजिस्टन्स मला फाइंड आउट करायचं. मला हे रेजिस्टन्स माहिती आहे. त्यासाठी मी सिंपल इक्वेशन्स लिहितो. रेजिस्टन्स पर युनिट लेंथ sigma is equal to capital R divided by
म्हणजे इथून इथपर्यंत असलेल्या वायरचं एक कॉन्स्टंट व्हॅल्यू काढली सिग्मा, म्हणजे ए पासून बी पर्यंतच्या पॉइंटचं काय झालं सिग्मा इज इक्वल टू आर ए, आणि हा सिग्मा नेहमी कॉन्स्टंटच राहतो. मग therefore resistance per unit length at APY A to P तो काय येणार आहे सिग्मा इज इक्वल टू आर ए पी डिवाइडेड बाय एल. ह्या व्हॅल्यू मी इथे स्मॉल सिग्मा आर ए पी डिवाइडेड बाय एल आणि सिग्मा आर ए पी डिवाइडेड बाय एल. ह्या जर दोघांचा जर मी कंपॅरिझन केलं तर म्हणजे therefore RAP is equal to small l into RAB divided by capital L. आणि ही व्हॅल्यू मला इथे काय करायची सबस्टिट्यूट करायची, म्हणजे मी रिलेशन्स घेतोय ह्या दोघांची रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. म्हणजे थोडक्यात ही जर 100 सेंटीमीटरची वायर आहे आणि तिथं जर 100च ओम असेल तर एका सेंटीमीटर साठी किती येणार आहे 1 ओम. 50 सेंटीमीटर साठी 50 ओम, कारण की लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स. तोच कन्सेप्ट इथे मी यूज करतोय आणि ह्या जर व्हॅल्यू इथे पुट केल्या E R divided by L R plus R into L, तर काय येतंय ही संपूर्ण व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे की नाही P is equal to constant into L किंवा लेंथ ऑफ AP म्हणलं तरी चालेल. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द पॉइंट AP is equal to constant into length of AP. म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स कशावर डिपेंड्स आहे तुमच्या वायरच्या असलेल्या लेंथवर. म्हणजे हा पॉइंट इथून बघून मी इथे आणला तर तुमची लेंथ बदलणार आहे. लेंथ बदलला तर ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत असलेलं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होत जाणार आहे बदलत जाणार, म्हणजे ते वाढत जाणार आहे. द मल्टिपल म्हणजे लेंथ जशी वाढत जाईल तसं तिथे असलेलं पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा काय होत जाणार आहे वाढत जाणार. जर सिंपल बेसिक इथे सुद्धा धरलेलं आहे, कारण की लेंथ वाढली तर रेजिस्टन्स वाढतो आणि रेजिस्टन्स वाढली तर करंट इंटू रेजिस्टन्सचा प्रोडक्ट वाढतो आणि प्रोडक्ट वाढला की त्याच्या अक्रॉस असलेला पोटेन्शियल डिफरन्स सुद्धा वाढतो. हा आपला बेसिक कन्सेप्ट. पण त्याच कन्सेप्टला आपण एक्सपेरिमेंट्स मध्ये इथे काय केलेलं आहे कन्वर्ट्स केलेलं आहे. म्हणजे हे जे तुमच्या कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे E R कॅपिटल L R प्लस R, आता हा जो R प्लस R आहे इंटरनल रेजिस्टन्स प्रेझेंट असेल किंवा नसेल. जर इंटरनल रेजिस्टन्स नसेल तर आपला फॉर्म्युला काय येणार आहे I is equal to E divided by कॅपिटल R. हा R निग्लेक्टेड असेल त्या रिलेशनशिप, म्हणजे पुन्हा तुमचा हा R फक्त आपला कॅन्सल होणार रिलेशनशिप. कधी कधी एक्झाम्पल सॉल्व्ह करताना रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सुद्धा दिलेली आहे. तर ते रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे टोटल रेजिस्टन्स डिवाइडेड बाय लेंथ इज द सिंपल कन्सेप्ट. आणि तो कॉन्स्टंट आहे जसं आपण माझे एक्झाम्पल घेतलं. त्याच्यानंतर सेकंड याच्यामध्ये रिओस्टॅट सुद्धा आपण ऍड केला जातो. जर समजा इथे एक्स्ट्राचा रिओस्टॅट असेल म्हणजे हा रेजिस्टन्स आणि इथला रेजिस्टन्स हे 3 रेजिस्टन्स सिरीज मध्ये, म्हणजे ते काय आहे प्लस आर आहे. आणि रेजिस्टन्स जसा वाढत जाईल तसा अक्रॉस द करंट काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार इज द बेसिक. तर याच्यावरून आपल्याला पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल इट इज रिलेटेड टू द लेंथ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ. दिस पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टिंग वायर बिटवीन 2 पॉइंट्स. ह्या दोन पॉइंट्स मधलीच लेंथ तिथला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो कशाच्या प्रोपोर्शनल आहे की त्या पॉइंट्स मध्ये असलेल्या
लेनच्या प्रोपोर्शनल मध्ये, असं सिंपल आपलं काय असलेली प्रिन्सिपलचा कन्सेप्ट. सिंपल प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियल. द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑफ पोटेन्शियोमीटर्स, म्हणजे ह्या पॉइंट्स पासून हा पॉइंट्स आपण कन्सिडर करू. Between any two points of potentiometer y is directly proportional to the length of wire between these two points. तर त्या दोन पॉइंट्स मधल्या लेंथच्या रिलेटेड तिथे जो कॉन्स्टंट आहे त्या कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट. मीन्स हियर सिंपल फॉर्म्युला, पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ length between the two points, and V is equal to K. Here K is the potential gradient constant. मग त्या K ची व्हॅल्यू आपण डिफरन्स फॉर्म्युलाने फाइंड आउट करू शकतो. K is equal to V divided by L, व्होल्टेज करंट इनटू रेजिस्टन्स. जर सिंगल एकच रेजिस्टन्स आपण कन्सिडर केला असेल तर नंबर ऑफ रेजिस्टन्स असतील तर तेवढे त्याने काय आपण सिरीज मध्ये ऍड होत जातात. डिवाइडेड बाय रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजेच काय, सिग्मा रेजिस्टन्स पर युनिट लेंथ. आणि रेजिस्टन्स जर आपण दुसरं रिलेशन स्पेसिफिक रेजिस्टन्स लेंथ आणि एरियाशी पुट केलं तर आपला थर्ड फॉर्म्युला येतो, करंट स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ मटेरियल डिवाइडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. असे सिंपल आपले तीन फॉर्म्युले पोटेन्शियल ग्रेडियंट काढायचे की ज्याचा यूज करून आपण कोणत्याही वायरचं असलेलं पोटेन्शियल फाइंड आउट. आता ह्या पोटेन्शियोमीटरचा यूज कुठे केला जातो, तर फर्स्ट बेसिक यूज आहे म्हणजे टू मेजर द ईएमएफ ऑफ सेल. कारण आपण पहिल्यांदा सांगितले पोटेन्शियोमीटर इज डिव्हाइस यूज टू मेजर द व्होल्टेज. आणि व्होल्टेज कुणाकडे असतं तर ईएमएफ कडे किंवा पोटेन्शियल डिफरन्स. नंतर दुसरं आहे टू कंपेअर द ईएमएफ ऑफ टू सेल. दोन सेल मधलं असलेलं रेशो आपण फाइंड आउट करू शकतो की त्याच्यामध्ये किती व्होल्टेज शिल्लक येते. नंतर टू डिटरमाइन द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आणि तिसरा इम्पॉर्टन्स तिथे असलेल्या त्या बॅटरीच्या अक्रॉस जो ईएमएफ आपण एक्स्ट्रा जर घेणार आहे त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे, त्याच्या अक्रॉस असलेला इंटरनल रेजिस्टन्स किंवा प्रत्येक बॅटरीमध्ये इंटरनल रेजिस्टन्स असतो त्याची व्हॅल्यू सुद्धा आपण काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. म्हणजे जो आपण एक्स्ट्राचा सर्किटच्या बाहेर एक्स्ट्रा घेणार आहे त्याचा आपण हे काय करणार आहे, फाइंड आउट. तर आता फर्स्ट यूज पाहणार टू मेजर द ईएमएफ ऑफ सेल. हॅलो स्टुडंट, आज आपण पोटेन्शियोमीटर हा एक्सपेरिमेंट पाहणार आहे. जो आपण प्रिन्सिपल पाहिला होता त्याच्याशी रिलेटेड असलेलं तर आपण इथे रिलेशन्स घेणार आहोत. जे आपलं पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल होतं, द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स ऑफ द पोटेन्शियोमीटर wire is directly proportional to the length of wire between these two points. Means V is directly proportional to the length of conducting wire. या इथे जे इन्स्ट्रुमेंट दिसते ते पोटेन्शियोमीटरचे की जे इथून इथपर्यंत असलेलं लांब एक लाकडाच्या बोर्डवर आपण ह्या कंडक्टिंग वायर्स काय केलेले आहेत, स्ट्रेट लाईन्स मध्ये बसवलेले. या इथपर्यंत, तिथून पुन्हा राऊंड करून इथे आणि इथून पुन्हा त्या तिथे आणि पुन्हा इथे, असे एकूण हे ते 4 वायर्स आहेत. आपण पोटेन्शियोमीटरचं प्रिन्सिपल ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस मध्ये आपण सांगितलं की पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंटला जी आपण कंडक्टिंग वायर्स घेणार त्या कंडक्टिंग वायरची लेंथ ही 2 मीटर पासून 8 मीटर पर्यंत असली पाहिजे. तर इथे आपण 4 मीटरची असलेली वायर घेतलेली की ज्या वायरचा हा पॉइंट म्हणजे ही ते स्केल आहे, इथून त्या पॉइंटच्या स्केल पर्यंत एकूण 100 सेंटीमीटर आहे म्हणजेच 1 मीटर. अशा एकूण आपल्याकडे किती वायर्स आहेत, तर 4 वायर्स आहेत. म्हणजे टोटल आपल्याकडे असलेली कंडक्टिंग वायरची लेंथ काय आहे, ही 4 मीटर्स. आता ही जे वायर्स आहे त्याच्या ह्या वरच्या पॉइंटला आपण ए टर्मिनल कन्सिडर केले, खालच्या पॉइंटला आपण बी टर्मिनल कन्सिडर केले. ए टर्मिनल पासून या इथे आपण एक बॅटरी सप्लाय दिलाय जो मेन बॅटरी सप्लाय आहे की ज्याचं पॉझिटिव्ह एंड ए टर्मिनलला आहे आणि निगेटिव्ह एंड हे रिओस्टॅटला ऍडजस्ट करून बी टर्मिनलला लावलेलं आहे. इथं आपण रिओस्टॅट ऍडजस्ट केलाय की जो रिओस्टॅटने आपण ह्या जो व्होल्ट मीटर्स आहे त्या व्होल्ट मीटरची असलेली रेंज ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे इथला जर रेजिस्टन्स हा जर बदलला की त्याच्या प्रोपोर्शनली तुमचं असलेला करंट सुद्धा चेंज होणार आहे आणि त्याच्यानुसार इथे असलेलं आपलं पोटेन्शियलचं रिलेशन्स हे बदलत जाणार आहे. इज द सिंपल असं आपलं छोटंसं कन्सेप्ट आहे.
हा जो जिचा आपण व्होल्टेज मेजर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉईंट, ज्या 2 पॉईंट्स मधला आपण पोटेन्शियल मेजर्स करणार त्यातला हा ए पॉईंट की जो पॉझिटिव्हला लावलेला आहे व्होल्टमीटर मिली व्होल्टमीटरचे, आणि निगेटिव्ह एंड्स हे आपलं फ्री एंड आहे की ज्या एंडने आपण व्हॅल्यू मेजर करणार आहोत. असं सिंपल आपल्या एक्सपेरिमेंटची ऍडजस्टमेंट आहे. पुन्हा एकदा ऍडजस्टमेंट पहा. मेन बॅटरी सप्लायचा पॉझिटिव्ह टर्मिनल ए ला, निगेटिव्ह टर्मिनल रिओस्टॅट कडून पोटेन्शियोमीटरच्या बी टर्मिनलला, आणि ए टर्मिनल्स पासून दुसरी वायर मिली व्होल्टमीटर असेल किंवा व्होल्टमीटर असेल त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला, आणि निगेटिव्ह टर्मिनलची वायर ही तुमच्याकडे फ्री असेल. आता ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंटचं कनेक्शन्स केलं, कनेक्शन चेक केल्यानंतर आपण एक्सपेरिमेंट स्टार्ट करणार आहे. इथे मी बॅटरी सप्लाय ऑन केला. इथे आता व्होल्टमीटर्स मधला करंट व्होल्टेज हा मला 0 दाखवतोय, कारण की ह्याच्यामधून करंट हा पास होत नाही, कारण की माझं सर्किट हे इनकम्प्लीट आहे, कारण की पुढचं टर्मिनल्स मोकळे आहे. आता जर मी त्याला ए टर्मिनल्स पाशी जर टच केला, ए टर्मिनल्स पाशी, तर तिथे तुम्हाला दिसेल की मिली व्होल्टमीटरचं रिडिंग दाखवत नाही, कारण की ए पॉइंट्स पाशी तिथे असलेला करंट हा संपूर्ण सप्लाय एकाच पॉइंट्सला येतो, म्हणजे त्या पॉइंट्स मधून करंट पास होत नाही. आता जर मी हे कनेक्शन्स इथून इथपर्यंत बरोबर 50 सेंटीमीटर्स वरती काय केलं, ठेवलं, तर इथे पहा माझा व्होल्टमीटरचं रिडिंग बरोबर 15 केलंय. त्यानुसार मी तसं ऍडजस्टमेंट केलेली आहे. इथे मी जर कनेक्शन्स काढलं, या इथे आता सप्लाय पहा बरोबर 50 सेंटीमीटर्स वरती, इथे 50 ची स्केल आहे, त्या 50 सेंटीमीटरच्या स्केलवरती मी कंडक्टिंग वायरला व्होल्टमीटरची वायर दुसरी कनेक्ट केली, तर माझं रिडिंग कुठे आलंय, बरोबर 50 वरती आलंय. इज दॅट क्लिअर? आता जर या इथून म्हणजे इथून इथपर्यंत ही वायर किती आहे, 100 सेंटीमीटर आहे, आणि इथून इथपर्यंत जर मी पुन्हा आलो ह्या पॉइंट्सला, तर ह्या पॉइंट्सला असलेली वायरची लेंथ झाली 150 सेंटीमीटर्स. तर माझा सिंपल एक्सपेरिमेंट प्रोपोर्शनली येतोय का, मी ते फक्त सांगणार आहे. इथे मी बरोबर दुसऱ्या वायरच्या मिडलला टच केली, आणि त्यावेळेस जर रिडिंग पाहिलं तर ते माझं रिडिंग हे 150च्या जवळपास येते. म्हणजे ज्यावेळेस 50 सेंटीमीटर लेंथ होती कंडक्टिंग वायरची, त्यावेळेस असलेलं रिडिंग हे 50 मिली व्होल्ट होतं. ज्यावेळेस माझं कनेक्शन्स हे 150 सेंटीमीटरच्या कंडक्टिंग वायरवरती नेलं, त्यावेळेस असलेलं रिडिंग हे 150 मिली व्होल्टच्या आसपास आहे. आता जर मी हे जर कनेक्शन या इथे संपूर्ण इथून तिथपर्यंत 100, आणि पुन्हा इथे आलो म्हणजे आपल्याला 200 सेंटीमीटरचं रिडिंग झालं. जर इथे वायर कनेक्ट केली तर आलेलं रिडिंग हे आपल्याला 200 मिली व्होल्टच्या जवळपास येत आहे. म्हणजेच याचं आपण कन्क्लुजन काय काढू शकतो, जसजशी आपली कंडक्टिंग लेंथ वाढत गेली तशी आपले असलेलं मिली व्होल्ट मधले असलेलं व्होल्टेजचं रिडिंग सुद्धा काय झालं, वाढत गेली. इज द डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे 50 सेंटीमीटरला 50 मिली व्होल्ट होतं, 100 सेंटीमीटरला 100 मिली व्होल्ट झालं, 150 सेंटीमीटरला 150 मिली व्होल्ट झालं. म्हणजे त्यांचा जर आपण रेशिओ काढला की तो नेहमी कॉन्स्टंट येतोय, की ज्या कॉन्स्टंट रेशिओलाच आपण काय म्हणतो, पोटेन्शियल ग्रेडियंट इज डिपेंडिंग बाय पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट डिवायडेड बाय लेंथ बिटवीन दिस 2 पॉइंट. असं आपलं सिंपल आहे पोटेन्शियल ग्रेडियंटचं रिलेशन्स. आता हा जो रिओस्टॅट दिसतोय, आता ह्या रिओस्टॅटचा यूज काय होतो, तर ह्या रिओस्टॅटचा यूज आपल्याला असलेलं मिली व्होल्टचं रिडिंग ऍडजस्ट करण्यासाठी येते. म्हणजे जर या इथे ठेवलं असेल तर, आणि जिथे आपण रिडिंग जर 50 वरती घेतलं तर ते बरोबर 50 लाच दाखवते. आता मी जर ह्या रिओस्टॅटची पोझिशन्स वाढवली, म्हणजे मी रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय केली आता वाढवली, तर त्या प्रोपोर्शनल मध्ये मी कंडक्टिंग लेंथ 50 वरतीच ठेवतोय, तर आपलं काय येतंय व्होल्टेज, म्हणजे त्या इथलं रेजिस्टन्स वाढलं तर ह्यांच्यामधलं असलेलं रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होते, बदलत जाते. कारण की आपण जर एक्सपेरिमेंटल जर आपण थेरीमध्ये पाहिलं तिथे आपण 2 व्हॅल्यू घेतलेले आहेत, एक स्मॉल आर आणि एक कॅपिटल आर. जर मी स्मॉल आर ची व्हॅल्यू जर बदलली तर त्याच्या प्रोपोर्शनल असलेली कॅपिटल आर ची व्हॅल्यू सुद्धा काय होणार,
चेंज होणार. इज द सिम्पल ते रिलेशन्स, कारण की आपलं पोटेन्शियल ग्रेडियंट हे कॉन्स्टंटच येतं. इज दॅट क्लिअर? तसं आपलं सिम्पल हा एक्सपेरिमेंट आहे, किंवा याला ॲक्टिव्हिटी सुद्धा म्हणू शकतो आपण. ही ॲक्टिव्हिटी म्हणून सुद्धा आपण आपल्या सिलेबसमध्ये पाहणार आहोत. आणि हा आपला असलेला सिम्पल प्रिन्सिपल सुद्धा इथे आपण प्रूव्ह करतोय. ओके, थँक्स.